मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळल्याची घटना घडली आहे आणि ढिगाऱ्याखाली दबून अपडेट आलेली आहे। 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। लहान बालक आणि एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। 6 लहान बालकांचा समावेश आहे। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांनी घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली आहे। भाजप नेते गिरीश महाजनांकडूनही घटनास्थळाची पाहणी केली गेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे का? सध्या तिथे काय परिस्थिती आहे? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर 4 ते 5 दिवसांपासून मुंबई शहराला पावसाने झोडपलेलं आहे। वृक्ष उन्मळून पडतायत, त्यात मृत्यू होतोय। कुठे मॅनहॉलमध्ये मुंबईकर पडून मृत्यू होतोय, तर आता कालची आपण घटना पाहतोय। रात्री 8:30च्या सुमारास जी झाली होती, मुंबईतला मानखुर्दचा एक परिसर आहे आणि त्यातील एक 3 मजली चाळीचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे। पत्त्यासारखी ही चाळ कोसळलेली आहे आणि या चाळीमध्ये आपण जर पाहिलं तर 6 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा असा 7 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। ही अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। आपण जर पाहिलं तर ही जी चाळ होती 3 मजल्याची, ती धोकादायक असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं आणि चाळ रिकामी करण्यासाठी घरातलं जे सामान आहे ते आवरत असताना अचानक काळाचा घाला आला। कारण काल जर आपण पाहिलं तर मुंबई शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। पावसाचा जोर देखील संध्याकाळच्या वेळी वाढला होता आणि त्यातच ही घटना रात्रीच्या 8:30च्या सुमारास घडलेली आहे आणि आता या घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र मानखुर्दमधील हा झोपडपट्टी आणि चाळीचा भाग अत्यंत धोकादायक बनला होता। आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका जी आहे ती धोकादायक आणि अति धोकादायक नोटिसा देते, मात्र फक्त नोटिसा देण्याचं काम करते। पुढची कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून का केली जात नाही असा वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे आणि हाच मुंबई महानगरपालिकेचा हलगर्जीपणा काल आपल्याला पाहायला मिळालेला आहे। महापालिका प्रशासनाकडून ही चाळ रिकामी करण्यासाठी फक्त नोटीस देण्यात आली होती। मात्र पुढली जी काही कारवाई असेल किंवा इतर ज्या काही सूचना असतील त्यांकडे वारंवार लक्ष दिलं न गेल्यामुळे कालची मानखुर्दची ही घटना घडलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे या कुटुंबाकडून ही जागा सोडून जाण्यासाठी आपण जर पाहिलं तर रविवारपासूनच सामान आवरण्याची देखील बांधाबांध करण्याची तयारी सुरू होती। मात्र काळाचा अचानक घाला आला आणि ही जी चाळ होती ती मोठा जो भाग होता तिथला तो पत्त्यांसारखा कोसळला आणि यात दुर्दैवाने 6 निष्पाप लहान मुलं आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। सध्या जर आपण तिथली परिस्थिती पाहिली तर अजूनही जो ढिगारा आहे तो तसाच आहे। रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। रात्रीच्या सुमारास देखील हे काम सुरू होतं, त्यावेळी 6 लहान मुले आणि एक महिला जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं। मात्र अजून यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सध्या जर आपण पाहिलं तर रात्रीच्या सुमारास तिथले स्थानिक नगरसेवक जे आहेत नवनाथ बन यांनी देखील तिथली पाहणी केली होती। इतर राजकीय नेते देखील त्या भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते। मात्र मानखुर्दचा परिसर जर आपण पाहिला तर अनेक धोकादायक इमारती तिथे आहेत। मुंबई महानगरपालिका वारंवार नोटिसा देते, मात्र आपण जर पाहिलं तर तिथून पुढची जी कारवाई आहे नोटीस दिल्यानंतरची तीच लवकरात लवकर केली जात नसल्यामुळे मुंबई शहरातल्या अशा अनेकांना निष्पाप बळी जात असल्याचं पाहायला मिळते। मात्र आता मुंबई महानगरपालिका इथून पुढे तरी जाग येईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची ही माहिती समोर येते आणि इतर जे जखमी आहेत त्यांना आजूबाजूच्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेलं आहे। श्रद्धा, अगदी ताज्या माहितीसाठी धन्यवाद शिल्पा। ढिगाऱ्याखाली दबून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलं आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत।